नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत. वळूयाच्या बातमीपत्राकडे. मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील घनसावंगी तालुक्यातील अतिवृष्टी भागातील शेतात जाऊन पिकाचे झालेल्या नुकसानीची पाहणी केली आहे. संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील अतिवृष्टीग्रस्त शेतीची पाहणी करण्यासाठी प्रत्यक्ष शेतात गुडघाभर पाण्यात उतरले. पिकाचं प्रचंड प्रमाणात नुकसान बघून शेतातूनच मनोज जरांगे पाटील यांनी कृषी मंत्र्यांना फोन लावून शेतीची झालेली नुकसानाबद्दल माहिती सांगितली आहे. त्यावर मंत्र्यांनी सरसकट नुकसान भरपाईचं आश्वासन दिलंय. शेतकऱ्यांचे पोरग शेतकऱ्यांसाठीच थेट चिखलातच अतिवृष्टी पाहणी दौरा केला असं म्हणायला हरकत नाही. एस मराठी न्यूज साठी विभागीय संपादक संजय चांगुडे, पुणे. कृषी मंत्री साहेब आता फक्त पंचनामे केले जातील ज्यांच्या पाईपलाईन वाहून गेल्यात अशांच्या किंवा कांच्या. सरसकट देतोय आता आम्ही, सरसकट शेतकऱ्यांना मदत करतोय आणि तो चांगला निर्णय त्यांनी बोललेला. फक्त ते आता अंमलात आणून तातडीनं 8 दिवसाच्या आत शेतकऱ्यांना त्यांची नुकसान भरपाई देणं गरजेचं आहे. त्यांचा निर्णय सरसकट देण्याचा चांगला आहे. फक्त शेतकरी जे नुकसान सांगतायत ते नुकसान तितक्याच भरीव निधीनं द्या. शेतकरी जर मला लाखात झालं तर तुम्ही द्यायचे 5,000. शेतकरी जर म्हणला माझं 10 लाखाचं नुकसान झालंय तर तुम्ही द्यायचे 35,000. एखादा शेतकरी म्हणला माझं 20,000चं नुकसान झालंय मग तुम्ही द्यायचे 300 रुपये. हे नाही चालणार. तुम्हाला त्यांना 100% सरसकट आणि 100% निधी द्यावा लागणार आहे. एस मराठी न्यूज साठी विभागीय संपादक संजय चांगुडे, पुणे. अशाच ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूजला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पाहत रहा एस मराठी न्यूज.